नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी आपल्या समोर घेऊन आलोय आणि तो म्हणजे असा की जगामध्ये नंबर 1 ची पार्टी आमचीच आहे असे सांगणारी भारतीय जनता पार्टी आज जगाच्या पाठीवर नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून ज्याही देशामध्ये जातात त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित राहतात आणि मोदी 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 अशा घोषणा त्या ठिकाणी देतात. त्याही ठिकाणी भारतीय जनता पार्टीने आपली सदस्य नोंदणी केलेली आहे. त्यासोबत देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये पंतप्रधान म्हणून जरी नरेंद्र मोदी जात असले तरी सुद्धा त्या ठिकाणी ते भारतीय जनता पार्टीचे प्रचारक म्हणूनच बैठका घेतात, सभा घेतात असंच आपल्याला प्रत्येक वेळी जाणवतं. आणि भारतामध्ये सुद्धा देशातला प्रत्येक व्यक्ती आपलाच भारतीय जनता पार्टीचा सदस्य झाला पाहिजे यासाठी भाजपनं अनेक वेळा सदस्य नोंदणी सुद्धा घेतलेली आहे. भाजपच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नेत्याच्या तोंडून आपण ज्याही वेळेस त्यांच्या पार्टीचं कौतुक ऐकतो त्यावेळेस ते एकच सांगतात की जगातली नंबर 1 ची पार्टी म्हणजे आमची भारतीय जनता पार्टी आहे. वास्तविक पाहता जगामध्ये अनेक देशांमध्ये त्या देशातले जे काही राजकीय पक्ष आहेत त्यांनी कित्येक वेळा सत्ता त्या ठिकाणी भोगलेली आहे. विशेष म्हणजे कित्येक वेळा ते राष्ट्राध्यक्ष राहिलेले आहेत, परंतु ते कधी म्हटले नाहीत की जगातली सगळ्यात मोठी आमची पार्टी आहे. पण भारतीय जनता पार्टी मात्र सातत्यानं सांगताय की भाजप ही जगातली नंबर 1 ची पार्टी आहे. मग जर जगातली 1 नंबरची पार्टी असेल, सदस्य नोंदणी जर ऑनलाईन पण झालेली असेल, तर ही जगातली नंबर 1 ची पार्टी महाराष्ट्रामध्ये बिकट अवस्थेमध्ये का आली आहे हा माझा आजचा प्रश्न आहे. कारण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची एवढी दुर्दशा झालेली आहे आणि ही नेमकी दुर्दशेचे कारण सुद्धा आपण शोधले पाहिजेत. की एकीकडे देशामध्ये नंबर 1 ची पार्टी भारतीय जनता पार्टी सांगत होती, जगात नंबर 1 ची पार्टी सांगत होती. आज तिसऱ्यांदा जरी भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली असली तरी सुद्धा एक हाती सत्ता देशातली त्यांच्याकडे आलेली नाहीये. त्यांना कुबड्या घ्याव्या लागलेल्या आहेत. त्या ठिकाणी नितीश कुमार असतील, चंद्रबाबू नायडू असतील यांना आपल्या मदतीला घ्यावं लागलं आणि महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे, अजित पवार यांना सुद्धा आपल्या सोबत त्यांना घ्यावं लागलेलं आहे. या सगळ्या टेकूवर आज भारतीय जनता पार्टी देशामध्ये सत्ता स्थापन करून बसलेली आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. तसा जर विचार केला तर महाराष्ट्रातली सत्ता आपल्याच ताब्यात राहायला पाहिजे आणि सत्ता जर आपण एकदा ताब्यात घेतली तर पुन्हा महाराष्ट्रात दुसऱ्या कुठल्याही पक्षाचा नेता हा आपण मुख्यमंत्री होऊ देणार नाही. ही रणनीती भारतीय जनता पार्टीची पहिल्यापासूनच आहे आणि म्हणूनच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत तत्कालीन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत युती केली होती आणि त्याच युतीच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांच्या बोटाला धरून भारतीय जनता पार्टी लहानाची मोठी झाली. परंतु ज्यावेळेस ती महायुती किंवा युती म्हणून महाराष्ट्रामध्ये सत्तेत आली त्यावेळेस मात्र भारतीय जनता पार्टीनं आपला मित्रपक्ष असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला संपवायचा प्रयत्न सातत्याने केलाय. हा आरोप शिवसेनेचे अनेक नेते सातत्यानं करतायत आणि आज मुख्यमंत्री आहेत एकनाथराव शिंदे यांच्या सोबत असलेले शिवसेनेचे अनेक आमदार, मंत्री यांनी सुद्धा एकेकाळी भारतीय जनता पार्टीवर आरोप केलेला आहे की भाजपनं शिवसेनेला संपवायचं षडयंत्र आखलेले, आमचे उमेदवार जे दिले होते ते सुद्धा पाडायचा प्रयत्न भाजपनं केलाय असे आरोप करणारे आज एकनाथराव शिंदे यांच्यासोबत जाऊन भाजपसोबत सत्तेत जाऊन बसलेले आहेत. हे महाराष्ट्राचं राजकारण आहे. परंतु या स्थितीत जर आपण एकंदरीत पाहिलं तर एकनाथराव शिंदे असतील, अजित पवार असतील यांचा गट आपल्या सोबत घेऊन सुद्धा भारतीय जनता पार्टीची ताकद महाराष्ट्रामध्ये वाढलेली दिसत नाहीये. आज महाराष्ट्राची सत्ता जर आपल्या ताब्यात असेल तर मुंबई आपल्या ताब्यात राहील आणि मुंबई आणि महाराष्ट्र ताब्यात असेल तर देशाच्या आर्थिक नाड्या या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असतील, हातात असतील. हे सूत्र भारतीय जनता पार्टीला माहिती आहे आणि म्हणून याच उद्देशानं देशाचे नेते, भारतीय जनता पार्टीचे नेते, गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्यानं महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. वेगवेगळ्या उद्घाटनाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत भारतीय जनता पार्टीचा विधानसभेचा प्रचार करतायत. हे काही आता लपून राहिलेलं नाहीये. नुकतंच अमित शहा यांनी महाराष्ट्राचा दौरा केला. प्रत्येक विभागावर जाऊन त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या आमदार असतील, खासदार असतील, पदाधिकारी असतील यांच्या बैठका घेतलेल्या आहेत आणि त्यांनी राष्ट्राच्या या विधानसभेमध्ये जाण्यासाठी एक रणशिंग फुंकलेलं आहे. तसं जर पाहिलं तर त्यांनी एक नियोजन सुद्धा केलं, एक नीती सुद्धा ठरली आहे. अमित शहा यांचं जे स्वप्न आहे महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये ज्या विधानसभेच्या 65 जागा आहेत या 65 जागेपैकी 45 आमदार हे भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी विजयी झाले पाहिजेत यासाठी त्या ठिकाणी मोर्चेबांधणी सुरू आहे. आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा 30 आमदार किमान आपले विजयी झाले पाहिजेत यासाठी सुद्धा अमित शहा यांनी बैठक घेतलेली आहे. तसं नियोजन सुद्धा केलेलं आहे. आणि उर्वरित पश्चिम महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जवळपास विधानसभेच्या 70 जागा आहेत, कोकण असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, या ठिकाणी आपल्याला 75 जागा त्या ठिकाणी विजयी करायच्या आहेत. म्हणजे विदर्भ 45, मराठवाडा 30 आणि उर्वरित पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी 75 अशा एकूण 150 जागा या महायुतीच्या निवडून आणायच्या आहेत
आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री महाराष्ट्रावर करायचा आहे. हे दिव्य स्वप्न आता अमित शहा आणि भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते महाराष्ट्रात पाहत आहेत. मी दिव्य स्वप्न या अर्थानं म्हणतोय की यापूर्वी भारतीय जनता पार्टी ठरेल तसं होईल असं जनतेला वाटत होतं. नरेंद्र मोदी आणि अमित शहा जर महाराष्ट्रात आले, सभा घेतल्या, तर निश्चितपणे त्यांचेच खासदार आणि आमदार निवडून येतील असंही वाटत होतं. परंतु आज सगळं चित्र उलट झाले. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी महाराष्ट्रामध्ये जेवढ्या सभा घेतल्या त्या ठिकाणचे बहुतांश भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे खासदार हे पराभूत झालेले आहेत. नरेंद्र मोदी यांनी तर महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे ते एवढ्या सभा घेतलेल्या आहेत. प्रत्येक मतदारसंघात त्यांनी घेतल्यात. ज्या ज्या ठिकाणी सभा त्यांनी घेतल्यात त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कॅबिनेट मंत्री असलेले, केंद्रीय मंत्री असलेले, महाराष्ट्रातले मंत्री असलेले आणि विद्यमान खासदार असलेले सुद्धा उमेदवार हे मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी पराभूत झालेले आहेत. हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. म्हणजे यातून एक निष्कर्ष निघलोय भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये की आता जर नरेंद्र मोदी आणि अमित शहा सभेला आले तर त्या ठिकाणी आपला विजय होत नाही तर आता पराभव होतो, हा संदेश जनतेमध्ये गेलेला आहे आणि भाजपच्या लोकांमध्ये सुद्धा गेलेला आहे. आणि म्हणून परिस्थिती अशी आहे की एकीकडे महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे आणि कोट्यवधी मराठा समाज एकत्र येऊन तो भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेलाय. कारण देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राची धुरा महाराष्ट्रामध्ये सांभाळतायत आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अनेक चुका या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात झाल्या. एक तर पारंपरिक मित्र असलेले उद्धव ठाकरे यांची शिवसेना त्यांनी सोडलेली आहे. खरं म्हणजे सत्तेची लालसा राजकीय मंडळीला असावी, खुर्चीसाठीच राजकारण चालतं हेही सत्य आहे. परंतु जर आपल्याला पारंपरिक मित्र जो साथ देतोय त्याच्या सोबती जर आपण राहिलो तर आपण सत्तेत येतो याची जर जाणीवच आपण विसरलो आणि त्याच पक्षाला जर आपण संपवायचा प्रयत्न केला तर आपण सुद्धा राजकारणात टिकू शकत नाही. हे देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलं नाही. महायुती यापूर्वी ज्यावेळेस शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती होती त्यावेळी 2 वेळेस सरकार आलेले. 2014लाही सरकार आलं, 2019लाही सरकार आलं. परंतु 2019ला मात्र भारतीय जनता पार्टीची मुख्यमंत्री पदाची लालसा या पूर्ण 5 वर्षाची त्या ठिकाणी झाली आणि देवेंद्र फडणवीस यांनीच महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकला असं शिवसैनिक सुद्धा बोलतायत आणि त्यामुळेच शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती या ठिकाणी फिसकटलेली आहे. आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत सहानुभूतीची लाट महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. आज शिवसैनिक त्यांच्या सोबत गेलेला आहे. जरी एकनाथराव शिंदे एक गट घेऊन भाजप सोबत गेले असले तरी सुद्धा शिवसैनिक असेल, सामान्य माणूस असेल किंवा मराठी माणूस असेल, हा एकनाथराव शिंदे यांच्यावर जितका नाराज झाला त्याही पेक्षा तो देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीवर प्रचंड नाराज झालेला आहे. त्यामुळे तो उद्धव ठाकरे यांच्या सोबत जुटलेला आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली, अजित पवारांना सोबत घेतलं, तिथं सुद्धा तीच परिस्थिती झालेली आहे. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता एक जीवाने शरद पवार यांच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे. शेतकरी असतील, कष्टकरी असतील आणि सहकार क्षेत्रातली जी मंडळी आहे ती सुद्धा शरद पवार यांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणावर उभा राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. ही ताकद एका बाजूला झालेली आहे. मराठा समाजाचा भारतीय जनता पार्टीला असलेला विरोध तोही एका बाजूला झालेला आहे. मुस्लिम समाजाच्या विरोधात जी वक्तव्य झाली, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात ती वक्तव्य केली. त्यानंतर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातले नेत्यांना तर असं वाटलं की नरेंद्र मोदी मुस्लिम समाजाच्या विरोधात बोलतायत म्हणजे आपण त्याच्याही पुढे जाऊन बोलावं, म्हणजे आपल्याला कदाचित भारतीय जनता पार्टी मोठा पुरस्कार देईल, मोठा एखादा आमदार देईल, मुख्यमंत्री पद देईल का मंत्रीपद देईल अशी कदाचित त्यांना अपेक्षा झाली असेल. त्यांनी मुस्लिमांच्या विरोधात तर मस्जिदमध्ये जाऊन आम्ही तुम्हाला ठोकू, आम्ही तुम्हाला संपू अशा पद्धतीची भाषा भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार असलेल्या लोकांनी या ठिकाणी व्यक्त केली आणि त्यामुळे मुस्लिम समाज जो काही थोडाफार भारतीय जनता पार्टीच्या जवळ आला होता तात्विक त्या मतदारसंघामध्ये तो सुद्धा आता दुरावलेला आहे. म्हणजे एकंदरीत भारतीय जनता पार्टीच्या विरोधात महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी प्रचंड रोष आहे. कारण त्यांच्या बाजूला जे काही 4-4 जे आमदार गोतवळा जमलेला आहे हे सगळे देवेंद्र फडणवीस यांची बाजू सावरण्यासाठी समोरच्यांना काहीही बोलतायत, कुठल्याही भाषेत बोलतायत आणि त्याचा रोष भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला त्या ठिकाणी सहन करावा लागतोय. एवढी सगळी परिस्थिती विरोधात गेली असताना अमित शहा महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि ते सांगतायत की ज्यांना आंदोलन करायचं त्यांना करू द्या, ज्याला आरक्षण लढा द्यायचा आहे त्यांना द्या, तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, शेतकऱ्यांच्या मालाचा भाव काय असेल त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा. मी सांगतो त्या पद्धतीनं रणनीती आखा. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे पक्ष फोडा, त्यांचे नेते कार्यकर्ते आपल्याकडे प्रवेश करून आणा आणि 10% मतदान वाढवा. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये सत्तेत येते. त्यासाठी त्यांनी जी काही मोर्चेबांधणी केलेली आहे त्यांना महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या भागामध्ये किती किती सीट आणायचे तेही आपण या ठिकाणी पाहू. विदर्भामध्ये विधानसभेच्या जवळपास 62 जागा आहेत. या 62 जागेपैकी 45 जागा जिंकण्याचं लक्ष्य
हे अमित शहा आणि भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रामध्ये ठेवलेले आहे. तसं जर पाहिलं तर 2019च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेसोबत, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती असताना भारतीय जनता पार्टीच्या 15 जागेवरती त्या ठिकाणी आमदार निवडून आले होते. हे मला आपल्या या ठिकाणी सांगायचंय. दुसरा भाग असा आहे की मराठवाड्यामध्ये 46 विधानसभेच्या जागा आहेत, त्यापैकी 30 जागा जिंकण्याचं लक्ष हे भारतीय जनता पार्टीनं ठेवलेलं आहे. 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत भाजपची युती होती, त्यावेळेस मात्र भारतीय जनता पार्टीचे 16 आमदार त्या ठिकाणी विजयी झाले होते. आणि आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये जवळपास 70 विधानसभेच्या जागा आहेत, उत्तर महाराष्ट्रामध्ये 35 जागा आहेत, कोकणमध्ये काही जागा आहेत. अशा एकंदरीत या सगळ्या जागेवरती जास्तीत जास्त उमेदवार आमदार हे भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे कसे येतील यासाठी भारतीय जनता पार्टीची रणनीती त्या ठिकाणी सुरू आहे. मला आपल्याला आवर्जून सांगावं लागेल की पश्चिम महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या सोबत भारतीय जनता पार्टीची युती होती, त्यावेळेस 20 जागेवरती हे युतीचे आमदार त्या ठिकाणी विजयी झाले होते. हे मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे. दुसरा भाग असा आहे मित्रांनो की भारतीय जनता पार्टीनं विदर्भामध्ये 45 आमदार जिंकण्याचं आणि मराठवाड्यामध्ये 30 आमदार जिंकण्याचं जे काही ध्येय ठेवलेलं आहे, याचा जर आपण विचार केला तर विदर्भामध्ये लोकसभेच्या ज्यावेळेस आता निवडणूक झाली होती महाराष्ट्रातल्या, त्या विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीचे केवळ 2 खासदार निवडून आलेले आहेत. एक म्हणजे अकोल्यामध्ये एक खासदार निवडून आलाय, त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर हे उमेदवार होते. मतांची विभागणी झाली आणि त्यामुळं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार विजयी झालेला आहे. त्यासोबत मराठवाड्याचा जर विचार केला तर लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा सुफळा साफ झालेला आहे. एकही खासदार भारतीय जनता पार्टीचा विजयी झालेला नाहीये. मराठवाड्यामध्ये एकमेव महायुतीतल्या एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचा एक खासदार छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडून आलाय आणि उर्वरित जागेवरती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 4 खासदार निवडून आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आहे आणि काँग्रेसचे 2 खासदार निवडून आलेले आहेत. म्हणजे मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ झालेला आहे. विदर्भामध्ये एक ठिकाणी नितीन गडकरी नागपूरमधून निवडून आलेत आणि अकोल्यामध्ये एक खासदार, असे 2च खासदार निवडून आलेत. अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला विदर्भामध्ये 45 आमदार निवडून आणायचे आणि मराठवाड्यामध्ये 30 आमदार निवडून आणायचे. हे कसं शक्य आहे? ही गोष्ट शक्य नाही, परंतु तरी सुद्धा अमित शहा आणि भारतीय जनता पार्टी रेटून बोलतायत आणि त्या ठिकाणी कार्यकर्ते फोडा, नेते फोडा ही भाषा भारतीय जनता पार्टीकडून येते. मित्रांनो, जगातली नंबर 1 ची पार्टी आहे, देशातली नंबर 1 ची पार्टी आहे, मग तिची दुरावस्था महाराष्ट्रामध्ये अशी का झाली याचं आत्मचिंतन, आत्मपरीक्षण भारतीय जनता पार्टीचे नेते हे करतील की नाही असा कार्यकर्त्यांना प्रश्न पडलेला आहे. कारण जर तुम्ही देशामध्ये आज 10 वर्ष सत्ता त्या ठिकाणी भोगलेली आहे, पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतलेली आहे, काम तुमचं चांगलंय, विकास तुम्ही केला म्हणताय, करोडोंच्या विकासाचे निधी तुम्ही दिला म्हणताय, प्रत्येक राज्याला तुम्ही कोट्यवधी निधी दिला म्हणताय. मग एवढं जर सगळं असेल, महाराष्ट्रामध्ये तुम्ही परत 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून सत्ता भोगली, आताही तुम्ही उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रामध्ये सरकार त्या ठिकाणी भोगताय, कामही विकासाची केली म्हणताय, सामान्य जनतेच्याही योजना दिल्या म्हणताय. एवढं सगळं असताना शिवसेनाही तुम्ही फोडलेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस फोडलेली आहे, अशोक चव्हाणांच्या माध्यमातून काँग्रेस सुद्धा तुम्ही फोडलेली आहे. म्हणजे सगळे पक्ष फोडून नेतेही अर्धे आपल्या सोबत घेतलेले आहेत. असं असताना सुद्धा अजूनही भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करू शकत नाही आणि विधानसभेला जास्तीत जास्त आमदार निवडून आणू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. महायुती जरी केली असली, अजित पवार एकनाथ शिंदे जरी सोबत घेतले असले, तरी सुद्धा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात विधानसभेत सत्तेत येऊ शकत नाही. हेच गृहमंत्री अमित शहा यांच्या या वक्तव्यातून समोर येत आहे. कारण तुम्ही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाचे कार्यकर्ते नेते फोडा, काँग्रेसचेही नेते फोडा, कार्यकर्त्यांना आपल्या सोबत आणा, मग आपण सत्तेत येऊ, 10% मतदान तुम्ही वाढवा, असंही ते बोलतायत. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये जी भारतीय जनता पार्टीची दुरावस्था झालेली आहे, त्यांना विरोधकांच्या मतावर, विरोधकांच्या नेत्यावर अवलंबून राहावं लागतं. याचाच अर्थ देशामध्ये 10 वर्ष सत्ता उपभोगून आणि आता तिसऱ्यांदा सुद्धा सत्तेत आले असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रातल्या माणसांची मनं जिंकलेली नाहीयेत. हे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे. फोडाफोडीचं जरी राजकारण केलं असलं, तेच अंगलट भारतीय जनता पार्टीच्या आलेले, तरी सुद्धा तुम्ही कार्यकर्ते नेते फोडाफोडी करा म्हणतायत. नेमकं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना झालंय तरी काय, हा प्रश्न महाराष्ट्रातली जनता उपस्थित करते. आणि म्हणून माझा सरळ साधा प्रश्न होता की जगातली नंबर 1 ची पार्टी म्हणून घेणारी भारतीय जनता पार्टी हिची महाराष्ट्रामध्ये दुरावस्था आणि बिकट परिस्थिती का निर्माण झालेली आहे, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या विधानसभेला सामोरं जात असताना भारतीय जनता पार्टी समोर फोडाफोडीच जे काही राजकारण आहे तेच त्यांना करावं लागेल. भाजपची पूर्ण मदार
ही फोडाफोडीवरच असेल आणि त्यांचा जोर या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे पक्ष फोडण्यावरच अधिक भर असेल असं सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे दिसतंय. एकंदरीत भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रातली जनता नाकारणार आहे हे अमित शहा यांच्याही लक्षात आलंय, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्याही लक्षात आलंय आणि त्यामुळे जी मोर्चेबांधणी महाराष्ट्राची सुरू केली आहे, गुजरातच्या अनेक नेत्यांना नाशिक जिल्ह्यामध्ये प्रचार करण्यासाठी, यंत्रणा राबवण्यासाठी त्या ठिकाणी पाठवण्यात आलंय. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या बॉर्डरवर लागून जे काही राज्य आहेत त्या ठिकाणचे भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत त्यांनाही सांगितलंय की तुम्ही तुमच्या बाजूला महाराष्ट्राची जी बॉर्डर आहे त्या ठिकाणी जाऊन प्रचार करा. कारण काय असतं की दोन राज्याच्या सीमा जर एकमेकांना लागून असतील तर त्यांची एकमेकांची दळणवळण होत असतात, देवाणघेवाण असते, बोलीभाषा एक असते आणि कामं सुद्धा एकमेकांकडे त्यांची पडत असतात. त्याचाच फायदा घेऊन भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्राच्या सीमेवर जे राज्य आहेत त्या ठिकाणच्या भारतीय जनता पार्टीच्या वेगवेगळ्या जाती धर्माच्या नेत्यांना सांगितलं की तुम्ही महाराष्ट्रात जा आणि भाजपचा प्रचार करा. एवढं सगळं करून सुद्धा भाजप सत्तेत येणार नाही ही वस्तुस्थिती महाराष्ट्रामध्ये आज तरी दिसते आणि त्याचीच प्रचिती अमित शहा यांच्या वक्तव्यातून येते की महाराष्ट्रात सत्तेत यायचं असेल तर इतर पक्षाचे नेते फोडा, कार्यकर्ते फोडा आणि ते आपल्याकडे आणा. म्हणजेच जगातली नंबर 1 ची पार्टी महाराष्ट्रात या अवस्थेत आली आहे हे मला आपल्याला आवर्जून सांगायचं. मित्रांनो, हा मुद्दा मला महत्वाचा वाटला, मी आपल्यासमोर शेअर केला. तुम्हाला काय वाटतंय की जगातली नंबर 1 ची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये बिकट अवस्थेत आहे का आणि हिला नेमकं कारणी कोण आहे? कोणामुळे भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रात ही अवस्था झाली, कोणत्या कारणामुळे झाली? तुम्हाला काय वाटतंय तात्काळ उत्तर द्या, कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची, कारण ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि अत्यंत अभ्यासपूर्ण असते. मित्रांनो, जाता जाता एक विनंती करेल की समाज प्रबोधनासाठी डीएस न्यूज सातत्यानं काम करते. हा व्हिडिओ, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना तुम्ही शेअर करा, व्हायरल करा, लाईक करा, कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण समाज प्रबोधनामध्ये तुमच्या सुद्धा मदतीची आम्हाला गरज आहे. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.